त्या खिडकीत अजूनही या कादंबरीच्या आजच्या भागात बघणार आपण थांबलेली वर्दळ. काळ जणू अचानक थांबून गेला होता. गावात आता दिवस आणि रात्रीचा फरक फारसा जाणवत नव्हता. सकाळ व्हायची, धुकं डोंगरावर उतरायचं, मंदिरातील घंटा काही क्षण घुमायच्या आणि मग पुन्हा शांतता. तीच भीतीदायक, मनाला टोचणारी शांतता. महादेवाच्या मंदिरासमोरचा रस्ता रिकामा पडला होता. यात्रेच्या वेळी जिथे माणसांची गर्दी उसळायची, तिथे आता फक्त वाऱ्याने उडणारी सुकलेली पानं दिसायची. चहाच्या टपरीवरचे आवाज बंद झाले होते. गावातील मुलांचं हसणं हरवलं होतं. डोंगर पायथ्याच्या वसाहतीतील दारं लवकर बंद होऊ लागली होती. आणि सगळीकडे एकच भावना होती, अनिश्चितता. वाड्यातील दिवसही आता सारखेच वाटू लागले होते. मोठं अंगण रिकामं पडलेलं असायचं. गॅलरीतले पितळी दिवे धूळ खात शांत उभे होते. सीताबाईच्या स्वयंपाकघरातही आता पूर्वीसारखी लगबग उरली नव्हती. आजी रोज देवघरात जास्त वेळ बसू लागल्या होत्या. त्यांच्या ओठांवर सतत प्रार्थना असायची. देवा, सगळ्यांना सांभाळ. वैदई अनेकदा त्यांच्याजवळ शांत बसून राहायची. तिला आजीच्या आवाजात आता एक वेगळीच असहाय्यता जाणवू लागली होती. त्या दुपारी ती वरच्या गॅलरीत उभी होती. समोर डोंगर शांत दिसत होते. पाऊस नव्हता, वारा नव्हता. जणू निसर्गसुद्धा काहीतरी वाट पाहत थांबला होता. तिची नजर नकळत खाली गावाकडे गेली. रस्त्यावरून एक रुग्णवाहिका वेगाने जात होती. त्या आवाजाने तिच्या अंगावर शहारा आला. पूर्वी या गावात असा आवाज फार क्वचित येऊ लागायचा. आता मात्र तो आवाज लोकांच्या मनात भीती घेऊन येत होता. वैदेहीने डोळे मिटले. तिला अचानक सारंगची खूप आठवण आली. कित्येक दिवस झाले होते त्याला प्रत्यक्ष पाहून. ना मंदिरात भेट, ना डोंगरावर चालणं, ना खिडकीमागचं हसू. फक्त काही छोटे संदेश. काळजी घ्या, औषधं वेळेवर घ्या, सगळं ठीक होईल. पण त्या शब्दांमधील जवळीक तिला जाणवत होती. काही माणसं दूर गेल्यावरच मनाला किती जवळची आहेत हे समजतं. त्या संध्याकाळी सारंग घराच्या ओसरीवर बसला होता. त्याच्या हातात पुस्तक होतं, पण त्याचं लक्ष अक्षरात नव्हतं. दूर वाड्याकडे पाहताना त्याच्या मनात सतत अस्वस्थता वाढत होती. तो वाडा आता खूप शांत दिसायचा. जणू त्या मोठ्या घराने स्वतःलाच आतून बंद करून घेतलं होतं. त्याच्या आईने बाहेरून विचारलं, काय रे, एवढा गप्प का? सारंग काही क्षण शांत राहिला. मग हलक्या आवाजात म्हणाला, आई, सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल ना? आईने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर उत्तर नव्हतं, फक्त माया होती. तिने त्याच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला. वेळ बदलते बाळा. पण तिच्या आवाजातही खात्री नव्हती. रात्र पुन्हा गावावर उतरली. वाड्यातील दिवे एक एक करून बंद झाले. फक्त वरच्या खोलीत वैदेहीच्या खिडकीतला दिवा अजूनही जळत होता. ती खिडकीत बसून दूर अंधारात हरवलेल्या गावाकडे पाहत होती. त्या शांततेत तिला जुन्या आवाजांचे, जुन्या दिवसांचे आवाज ऐकू येत होते. यात्रेची गडबड, मुरली काकांचं हसणं, अंगणातील खेळ आणि मंदिरातील आनंदी घंटानाद. पण डोळे उघडले की सगळं थांबलं होतं. आणि त्या रात्री गावात फक्त वर्दळच थांबली नव्हती, तर अनेकांच्या मनातील आशासुद्धा हळूहळू मंदावत चालल्या होत्या. हा होता आपला आजचा भाग. पुढच्या भागात बघणार आपण एक एक विझणारे दिवे. ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.